सरकार पण जबाबदार असायलाच पाहिजे आणि आहे सरकार. हे असे गुन्हे घडतायत म्हणजे सरकार जबाबदार आहे. वर्षापासून पुण्यामध्ये आहे. मला असं वाटायचं मी खूप सुरक्षित आहे, पण माझ्याच एरियामध्ये आता रिसेंट हा विषय झाला आहे. तर आपल्या इथं आमदार नेमलेत, खासदार नेमलेत, त्यांच्यापर्यंत जेवढे सोयीसुविधा होईल त्यांनी केले पाहिजे. एक्झाम वेळेवर होण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं. मग कसं आमच्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आंदोलन करायला जाता तर विद्यार्थ्यांवर जर एखादी जर केस पडली त्याचं आयुष्य मग तिथं स्टॉप आहे. मग मुलींच्या कुठेतरी शिक्षणावरती म्हणजे लोक नको वगैरे लग्न वगैरे करून टाकू, कुठे शिकत बसते वगैरे अशा कष्टाचे अपेक्षा घेऊन आलेले असतात आणि त्यात जर अशी पूजा घेडकर आली तर त्या माणसांनी करणार काय? दुसरा पर्याय मोठ्या सरपंचाचा खून होऊ शकतो. सर्वसामान्य माणसाचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही बघून घ्या ह्या प्रकरणावर. स्वारगेटच्या एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 3-4 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार होत असेल, हे कपड्यांचा विषय नाही आहे, इथल्या प्रत्येक आपल्या समाजातील मानसिकतेचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळते. मग तो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण असेल किंवा मग स्वारगेटचं बलात्कार प्रकरण असेल, एकंदरीत क्राईमचं प्रमाण जे काही ते आपल्याला वाढताना पाहायला मिळते. कुठंतरी वचक हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच अनुषंगानं येत्या काही दिवसांमध्ये 8 मार्च येत आहे, महिला दिन येत आहे आणि या निमित्तानं आपण आता बातचीत करणार आहोत, तरुणांशी बातचीत करणार आहोत की त्यांना काय वाटतं या सगळ्याबद्दल. आपण बोलूयात. दादा 2 मिनटं घेतो तुमचे. सध्या जर बघायला गेलं तर नेमकंच स्वारगेटचं प्रकरण ताजं आहे, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण ताजं आहे. ही सगळी प्रकरणं वारंवार घडत आहेत, म्हणजे बलात्कार असेल किंवा हत्याकांड असेल, ही प्रकरणं वाढत का असतील? काय वाटतं तुम्हाला? अवेअरनेस सगळ्यात इम्पॉर्टंट अवेअरनेस असावा. सगळ्यांना अवेअरनेसबद्दल माहिती असावी. जनजागृती जर केली करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी घडणं होऊ शकत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढतीये? प्रशासनाचा वचक कमी पडतोय, पोलीस कमी पडतात की गृहमंत्री कमी पडतात? नाही याच्यात प्रशासनाचं तर मी सांगू नाही शकत, पण ॲक्च्युली आपण लहानपणापासून मुलांना या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की त्याच्याने या गोष्टी घडणार नाही. पुढं घरातूनच या गोष्टी घडणं व्यवस्थित पाहिजे. संस्काराचा भाग आहे एकदम इम्पॉर्टंट. संस्कार चांगले असतील तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. एज्युकेशन घेऊन सुद्धा बऱ्यापैकी लोकांना जॉब मिळत नाही, त्यामुळे ही मानसिक प्रवृत्ती वाढत असं वाटतं का? नाही, जॉब तर आहे मार्केटमध्ये, जॉब नाही असं नाही आहे, पण आता ते तुम्ही किती त्याच्यावर अवलंबून आहात आणि तुमचं किती शिक्षण झालं आणि तुम्ही किती त्या गोष्टी कॅच करू शकता त्याच्यावर अवलंबून आहे. काकांचं मत आपण दादांना विचारूया. दादा काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल? याच्यामध्ये ना कायदा सुव्यवस्थेचं एकदम बेकार परिस्थिती आहे. कायदा पोलिसांचा धाक कोणाला राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे हे प्रकरणं घडतात आहे. लोकांना वाटतं चला काय पण करा, काही होत नाही, कुठलीही शिक्षा होत नाही आणि कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये कायद्याचं वचक राहिलेलं नाही. त्यामुळे या घटना घडतात आहे वारंवार. त्याचा हा परिणाम आहे. याचे दुष्परिणाम म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीचा खूनसुद्धा झालेला, आपल्या सरपंचाचा तर खून झालेला आहे. आता इथून हे प्रकरणं वाढतील असं त्यांना आयडिया नसेल का? एवढ्या मोठ्या सरपंचाचा खून होऊ शकतो, सर्वसामान्य माणसाचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्ही बघून घ्या ह्या प्रकरणावरून. की एवढा दिवसाढवळ्या त्या माणसाचा खून केला तर सर्वसामान्य माणसाची म्हणजे किती हालत वाईट होऊ शकते. तर ते लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. मोठ्या मोठ्या नेत्यांचे त्यांना वरदहस्त असल्यामुळे ते काही पण करू शकतात. त्यांना वाटतं आम्हाला कुणी काही जरी केलं तरी आम्हाला मोठे नेते सोडू शकतात, म्हणून ते ह्या थराला जाऊन ही गोष्टी करतात. पोलिसांचा वचक उरलेला नाही आणि नेते गुंडांना हाताशी धरतायत, हे कुठेतरी योग्य वाटतंय? बरोबर आहे. गुंडांना हाताशी धरूनच काम चालू आहे सगळ्यांचं, पुढाऱ्यांचं. त्याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी घडतात ते. मग नाराज नाही होत आपण, एक नागरिक म्हणून नाराज नाही होत प्रशासनावर? 100% नाराज आहे, पण करणार काय ना. कारण काय ह्याच्यामध्ये लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने आपण त्यांना निवडून दिलं आहे. मला 10 लोकांना ते आवडत नसतील तर ते 50 लोकांना आवडतात, म्हणून ते त्या ठिकाणी बसतात ते. त्यामुळे त्यांचं काम चालतंय, बाकी काय नाही. मग नागरिक म्हणून आपण काय भूमिका घेणं गरजेचं आहे? भूमिका असं आहे की प्रशासनाने यावरती वचक बसवायला पाहिजे आणि ह्या गोष्टी थांबवायला पाहिजे, जेणेकरून गुंडांवरती वचक बसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा जी आहे ती पोलिसांनी व्यवस्थित राबवली पाहिजे, जेणेकरून ह्या गोष्टी गुन्हेगारांवर वचक राहिला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून हे प्रकार थांबतील. गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे असं दादांनी मत व्यक्त केले. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बऱ्यापैकी या मुद्द्यांना सध्या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळते. दादा स्वारगेटचं प्रकरण ताजं आहे, त्यानंतर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण सुद्धा आहे. नो कमेंट्स. ओके. दादा तुमचे 2 मिनटं घेतो फक्त. एक युवक म्हणून काय वाटतं, सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. स्वारगेटचं जे काय बलात्कार प्रकरण असेल किंवा एकदम हत्येची कोयता घेऊन उगाच कोणतरी फिरताना दिसतंय किंवा हे दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते, वाटते पोलिसांचा वचक कमी झाला आहे? नाही, वचक नाही कमी झाला. पोलिसांचं आहे लक्ष, पण थोडे कायदे स्ट्रिक्ट केले पाहिजे. त्यामुळे कायदे आहेत व्यवस्थित, फक्त
कायद्याचं पालन व्यवस्थित केलं पाहिजे एवढंच म्हणणं आहे. पोलीस व्यवस्थित जागरूक आहेत आपले पोलीस. फक्त काही ठिकाणी आता रात्री अपराधीचं नागरिकांचं पण तेवढंच कर्तव्य आहे ना, जेवढं पोलिसांचं कर्तव्य आहे तेवढं नागरिकांचं पण कर्तव्य आहे की त्यांनी त्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. म्हणजे पोलीस तर आहेतच, पण आता एखाद्या ठिकाणी पोलीस नसेल तर त्या ठिकाणी कायदा पालन करण्यासाठी नागरिकांनी पण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे असं कुठंतरी वाटतं. काय म्हणजे तुम्ही आता सांगताय की नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेण्याची गरज आहे. नेमकं कशा प्रकारे आपण घेऊ शकतो किंवा कसं सुचवलं जाईल? समज की आता एखादी कोण स्त्री आहे त्यांना कोणी त्रास देत असेल तर आपण पुरुषांनी त्याला पुढं जाऊन हे केलं पाहिजे. किंवा पोलीस आपण फोन केल्याशिवाय तर काय पोलीस येत नाहीत. मग आपण ते इमिडिएट ॲक्शन तिकडं काय आहे की जर एखादी असेल तर मदत करणं एक इमिडिएट ॲक्शन आहे ना आपली. फक्त एवढंच वाटतं. मग पोलीस तर ती पुढची स्टेप आहे ना की पोलिसांपर्यंत गेलं गोष्टी. बघायला गेलं तर एकच गुन्हेगार वारंवार गुन्हे करताना पाहायला मिळतो. जेलमध्ये जाऊन येतो, परत तो गुन्हा करतो. मग ही प्रवृत्ती कशामुळे वाढत असावी? पोलिसांचा वचक नाही आहे, कायदे स्ट्रिक्ट नाही आहेत की मग प्रशासन कमी पडतं आहे? नाही, कायदे स्ट्रिक्ट नाही असं नाही ना. आता काय म्हणतात त्याला की आता एखादा गुन्हा जर का होतोय तर तो सिरियस हिनियस क्राईम आहे की नाही ह्याच्यावरती गुन्हेगार परत बाहेर येणार का नाही हे डिपेंड करतं ना. त्यामुळे कायद्याचं तर थोडे प्रश्न कडक केलेच पाहिजे, त्यात काय वाद नाही. पण नागरिकांचं पण थोडंसं दायित्व आहे की आपण की ते गोष्टी लक्ष. आता इथं ते ताईचं झालं होतं एका ते नाही का MP पेरुगेट समोर, तसं नागरिकांनी थोडं ॲक्टिव्हली रिस्पॉन्स दिला तर मग व्यवस्थित होईल सगळं असं वाटतं कुठंतरी. आता जर स्वारगेटचं प्रकरण बघायला गेलं तर त्या फुटेजमधून दिसतंय सहमती सोबत आपण जात आहेत ते, किंवा खेळीमेळीचं वातावरण आहे, कुठे काही नाही आहे. आणि ते आत गेल्यानंतर बसमध्ये त्या माणसाची मनोवृत्ती तशा प्रकारची झाली. मग हे कुठेतरी एकदम तिकडं पोलिसांचं पण थोडं बंद सगळं मानल्यावर त्याने आता ते ST ते तिकडचं भागाचा प्रश्न आहे ना. एवढ्या गाड्या बंद, मग तुम्ही बंद गाड्या डायरेक्ट हेच करा ना. जर गाड्या चलनच नाही त्या गाड्यांचं तर गाड्या तिथं ठेवायलाच नाही पाहिजे ना. तिथं काय इन्सिडेंट झाला आपल्याला काय कळणार आहे आता. तसं खरा इन्सिडेंट्स काय तेच आपल्याला माहीत नाही. आपण काय बोलू नाही शकत त्याच्यावर. एकंदरीत आपण पाहू शकतो की वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत. परंतु सध्या 8 मार्च येते आणि 8 मार्चच्या अनुषंगानं आपण मोठमोठी स्टेटस लिहित असतो. माझ्या आईबद्दल ह्या भावना आहेत, माझ्या बहिणीबद्दल ह्या भावना आहेत. आणि ह्या सगळ्या भावना व्यक्त करत असताना आपण चांगले छान फोटो टाकतो. परंतु ती बहीण जेव्हा पब्लिक प्लेसवर जाते, काहीतरी कामानिमित्त जाते, तेव्हा ती सुरक्षित असते का, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांचं काय मत आहे? महिला दिन जवळ आलेला आहे आणि स्वारगेटचं प्रकरण एकदम ताजं आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे कसं घडलं असावं, का घडलं असावं, किंवा काय मनोवृत्ती ही आहे? आता महिला दिन जवळ येतो आहे तर महिलांना सुरक्षा तर भेटलीच पाहिजे. आणि महिला सुरक्षा नाही आहे आणि पुण्यासारख्या सिटीमध्ये तर महिला सुरक्षा नाही हे म्हटल्यावर तर खूप अत्यंत मोठी बाब आहे की ही महिला सुरक्षतेचं शहर आहे. सगळ्या मुली, मी आता 8 वर्षापासून पुण्यामध्ये आहे, मला असं वाटायचं मी खूप सुरक्षित आहे. पण माझ्याच एरियामध्ये आता रिसंट हा विषय झाला आहे तर महिला दिनापेक्षा, तो साजरा करण्यापेक्षा महिला दिनाला सुरक्षा भेटली पाहिजे एवढंच मला. का वाटतं, का मनोवृत्ती वाढते एवढं? लोक का क्राईमकडे वळत आहेत किंवा एवढ्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा ही मनोवृत्ती फोफावते? आता आपलं म्हणजे आमच्या वयाच्या पण मुली शिकल्या, त्यांना पण कळायला पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे. पुढला आपल्यासोबत कुठल्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बघतोय, आपला पुढल्याचा आपल्यासोबत बघण्याचा दृष्टिकोन काय हा लक्षात घेऊन आपण त्याच्या पुढे गेलो पाहिजे एवढंच म्हणायचं. गेलं तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा किंवा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. काय तुमचं मत काय याबद्दल? सध्या ज्या घटना महाराष्ट्राच्या घडत आहेत त्यावर माननीय जे गृहमंत्री त्यांनी काहीतरी ठोस उपाय उचलले पाहिजेत. कारण की महिला सुरक्षित आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि कुठंतरी कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. यावर पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलले पाहिजे. विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न विचार करण्यासारखे आहेत असं वाटतं तुम्हाला? बेरोजगारी आहे, MPSCत जागा येत नाही आहे. आल्या तरी 216 मधल्या 20 जागा ओपनला येतात. त्या 20 जागासाठी 2 लाख पोरं फाईट देत आहे. आणि 2-2, 2.5 वर्षानंतर एक जाहिरात येते, त्या रिझल्ट 3-3, 4-4 वर्ष पेंडिंग पडतात. यावर पण उपाय काढले पाहिजे. नाहीतर अनएम्प्लॉयमेंट वाढत जाते, मुलांचं वय वाढत चाललं आहे, जबाबदारी पण आली आहे मुलांवर. आता काय असं पण असू शकतं का, किंवा असं वाटतंय का तुम्हाला की हाताला काम नसल्यामुळे कुठेतरी डोक्यामध्ये हे गुन्ह्यांचं वातावरण वाढत चाललंय? आता तेच आहे. जसं आता एक ती थिअरीच आहे ना की अनएम्प्लॉयमेंट वाढलं तर गुन्हेगारी क्षेत्राकडं आपोआप वळतं माणूस. आत्ताच आपण रिसेंटली नाशिकमधली घटना बघितली असेल. MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट मुलगाच ड्रग तस्कर होता. तर मग मुलं वाईट मार्गाकडे वळतात अनएम्प्लॉयमेंटमुळं, हे साहजिक आहे. त्याच्यामुळं
शासनानं नोकर भरतीवर थोडं लक्ष दिलं पाहिजे. नोकर भरतीवर लक्ष दिलं पाहिजे असं म्हणणं आहे. 2 मिनिटं वेळ घेतो. सध्या बघायला गेलं तर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला पाहायला मिळते स्वारगेटच्या प्रकरणानंतर. तुम्हाला काय वाटतं की सध्या या ठिकाणी महिला सुरक्षित आहेत असं वाटतं का? काय जे आहे ते जेन्युइन नाही काय नाही बोलायचं नाही. काय कसं आहे की कॅमेरासमोर बोलायला जरा MPSCचे विद्यार्थी लाजतात, गुन्हे दाखल होताना पाहायला मिळतात, असे बी काय वातावरण आहे. मग काय काँग्रेसचं नेमकं का बोलायचं नाहीये? आपण नाही बोललो तर कोण बोलणार? आज युवा आहोत आपण. असुरक्षित आहे महिला या राज्यात. गृहमंत्री सक्षम आहे महाराष्ट्राचा. बीडचं प्रकरण आहे, महाराष्ट्र स्वारगेट आहे, बरेच प्रकरण झाली आहे महाराष्ट्रामध्ये. गृहमंत्री दुसरा वाद पिटवून हे सगळं करते, आटोपून टाकते सगळंच घोटाळा. विरोधी पक्षावर धाड टाकते, त्यांचा आवाज दाबते. त्यामुळे गृहमंत्री निष्क्रिय आहे. वैयक्तिक जबाबदारी आपली सुद्धा काही वैयक्तिक जबाबदारी आपण जर बघायला गेलं जबाबदारी आहे की ना, पण पोलीस तिथं CCTV कॅमेरा वर आहेत ढगामध्ये, कसं करायचं ते? पोलीस नाही तिथं, सिक्युरिटी नाही स्वारगेट बस स्थानकामध्ये. पोलिसांची भीती उरली नाही असं वाटतंय. गृहमंत्रीच निष्क्रिय तर पोलिसांचं काय? गृहमंत्रीच हे निकम्मा आहे. फक्त गृहमंत्र्यांमुळे घडलं सगळं. गृहमंत्री नीट हे करत नाही ना, नीट हँडल करत नाही. मग कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? व्यवस्थित सगळं केलं पाहिजे ना, रुटीन बसवलं पाहिजे. हे सगळं गर्दीच्या ठिकाणी सुद्धा घडतंय. आपण म्हणतो की ही मानसिकता आहे, परंतु त्यांना तुम्ही आता याच्या अगोदर म्हणत होता की कपड्यावरनं होतं. मुळात कपड्यावरनं होत नाही आहे. एक 80 वर्षाच्या म्हातारीवर बरं अत्याचार होत असतील, ती पूर्ण पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपूर्ण पूर्ण झाकलेली असेल. 3-4 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार होत असेल, हे कपड्यांचा विषय नाही आहे. इथल्या प्रत्येक आपल्या समाजातील मानसिकतेचा विषय आहे की जोपर्यंत कपड्याचा विचार न करता मानसिकतेमधून चेंज होत नाही आहे, तोपर्यंत समाजामध्ये असे अनेक अत्याचार होत राहतील. आणि असे अत्याचार होत असतील आणि त्याच्यावर कठोर कारवाई होत नसेल, वारंवार दीर्घकाळ त्याच्यावर ती प्रोसेस होत असेल आणि काहीतरी वेगवेगळं म्हणजे दिशाभूल करत असतील, तर खऱ्या अर्थानं त्यावर अत्याचार थांबणार नाही आहे. जसं आपण इतिहासामध्ये पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हातापायाचा चौरंग केला आणि त्याला मारून टाकलं. त्या पद्धतीनं कडक कायदा म्हणजे करायला पाहिजे. जोपर्यंत कडक कायदा होत नाही आहे तोपर्यंत होत नाही आहे. ही बलात्कार कुठलीच मुलगी कपडे घालून रस्त्यावर जाईन की माझ्यावर अत्याचार करा ह्या उद्देशानं जात नाही आहे. ती स्वतंत्र आहे या भारतामध्ये. तिनं कशी कपडे घालायची, तिने कसे विचार करायचे, कुठल्या समाजामध्ये कसं राहायचं, ही संविधानाने त्याला अधिकार दिलेला आहे. त्यामुळे कपड्याचा विषय येत नाही आहे किंवा माणसांच्या मानसिकतेचा हा विषय येतो आहे. जोपर्यंत आपली विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत ही मानसिकतेची लोक आपल्या समाजातल्या स्त्रियेवर, आया बहिणीवर अत्याचार करत राहणार आणि अशा गोष्टी होत राहणार. कायदे नुसते करून उपयोग आहे का? आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय असा कायदा केलेला नव्हता, कुठला लिहून ठेवला नव्हता, परंतु त्यांची अंमलबजावणी कडक होती की बाबा एखाद्या परस्त्रीला जर वेगळ्या पद्धतीनं बघितलं, त्याच्या सोबत जर विनयभंग झाला, अत्याचार झाला, तर त्या ठिकाणी त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जात होती. आणि तिथून पुढं कोणी तशी कारवाई किंवा तशा प्रकारच्या घटनेला सामोरं जाईल अशा प्रकारची मानसिकता व्हायची नाही. आज वाटतंय कायदे असून सुद्धा प्रशासन कमी पडतं हे सगळं अंमलबजावणीसाठी? जरूर सर, दिसतंय. जसं आपण स्वातंत्र्य झालो किंवा त्याच्या अगोदरपासून झालो, अत्याचार मुलीवर होत होते की चूल आणि मूल ह्या मानसिकतेची माणसं आमच्या समाजात वावरतात. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही आहे, स्त्रियाबद्दलचा आदर बदलत नाही आहे, तोपर्यंत ही समाजामध्ये होतच राहणार आहे. एक स्त्रीकडे बघण्याचा आदर म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे, जी नजर आहे आपली, जोपर्यंत बदलत नाही, नजारा बदलेगा ते सगळं बदलल. हा नजारा बदल जाएगा असं म्हटलं जातं. जोपर्यंत हे सत्यात येत नाही आहे, मोठी मोठी भाषणं करून सरकार बनवून याच्या काही फायदा होत नाही आहे. जोपर्यंत इम्प्लिमेंट कायदा तर भरपूर चांगलेला आहे, संविधानामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे, सगळं अधिकार मला आहे, पण त्याच्यामध्ये पळवाटा पण भरपूर आहेत. सर्वात अगोदर त्या पळवाटा बंद केल्या नाहीत ना, तोपर्यंत काय होणार नाही. कायदा मी करणार आहे, मला माहिती आहे कायदा केलं तर मला इथून पळवाट आहे, म्हणून मी कायदा करतो. मी कायद्याचा भंग करतोय ना, हे काय. आणि असं नाही आहे की समाजामध्ये मुलीवर अत्याचार होत आहे, सगळं होत असून हे झालंच नाही म्हणणारी समाजातली माणसं आणि त्याला सपोर्ट करणारी माणसं आमच्या समाजात निर्माण होत असतील आणि त्याच्यासाठी तो देव म्हणत असतील, त्याला एक आयकॉन मानत असतील आणि त्याच्यासाठी रॅली करत असतील, ही कितपत योग्य आहे? संतोष देशमुखचं प्रकरण आहे, आजच प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडांच्या समर्थनामध्ये रॅली काढण्यात आली होती. त्यांनी चांगली कामं केले तसं बोललं गेलं होतं. पण आता त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांची कॉल रेकॉर्डिंग किंवा त्या चार्जशीटमध्ये सगळं बोलणं बाहेर येतं आहे, ते फोटो बाहेर येतात, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सगळं दाखवलेलं बाहेर येतं आहे. वाटतंय कुठंतरी ह्या सगळ्या क्रूरपणे गोष्टी घडतात, त्याच्यामागं प्रशासनाने दिलेली ढील आहे किंवा ते त्यांचा प्रशासनावर असलेली पकडेचा ह्या सगळ्या गोष्टींमधून? नक्कीच. जे दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी बाहेर पडत आहेत
हे सरकार कुठल्याही सरकार असो, मी कुठल्या सरकारबरोबर नाही, जे आता करंट सरकार आहे त्याच्यावरच मी बोलणार आहे. ते जे करत आहेत ते योग्यरित्या काही गोष्टी करत नाही आहेत. जोपर्यंत अंमलात येत नाही आहेत त्यांचाच माणूस त्यांना जर सपोर्ट देत असेल. आज जसं बघितलं की काही फोटो क्लिक झाले, बाहेर पडले, 7 जणांवर गुन्हा झाला. कालच कालच्या दिवशी 1 जणाला तर जामीन मंजूर झाला आणि त्याचाच फोटो जर दिसत असेल किंवा काही होत असेल तर प्रामुख्यानं मला वाटतं की ह्याच्यात सरकार पण जबाबदार असायलाच पाहिजे. आणि आहे सरकार, हे असे गुन्हे घडतायत म्हणजे सरकार जबाबदार आहे. मला माहीत नाही की कुणाचा ते राजीनामा द्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे. हे त्याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण कायदे कडक आणत नाही आहेत, याच्यावर फास्ट ॲक्शन म्हणतो ना, क्विक ॲक्शन होत नाही, असे कित्येक स्त्रियावरती अत्याचार होत आहेत. पण असे समाजात आपलं नाव खराब होईल आणि आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून आज कित्येक स्त्रिया घरामध्ये आहेत, बसून आहेत. एवढंच काय, याच्या पुढे जाऊन जर बोलायचं म्हणलं मुलीवरती, कित्येक स्त्रिया लग्न होऊन आपल्या घरामध्ये सुद्धा अत्याचाराला बळी पडतात. त्यांची इच्छा नसताना म्हणजे त्यांच्यावर तो बलात्कारच होत असतो. पाशवी बलात्कार करत असतील, त्याचा नवरा म्हणा किंवा घरातली माणसं म्हणा, लाजकाजल तरी बाहेर पडत नसतील. हा प्रश्न आपल्या समाजामध्ये की जोपर्यंत मानसिकता बदलत नाही आहे, वाचा, संघटित व्हा, शिका सांगितलं, पण आम्ही कुठवर घेणार आहे. शिवरायांचे सगळ्या थोरांचे विचार आम्ही डोक्यात घेऊन नाचत नाही आहेत, त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला लागलो. जोपर्यंत थोर, साधुसंत, विचारवंत यांचे विचार आमच्यामध्ये पसरत नाही आहेत तोपर्यंत कितीही कायदा बनवला, कितीही काही केलं तर असे गुन्हेगारीसारखे म्हणजे मर्डर किंवा अत्याचार मुलीवर हे होत राहतं. धन्यवाद. आता पुण्याला पहिलं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं. आता सुद्धा एज्युकेशनसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे येतात. पण एज्युकेशनच्या माहेरघरामध्ये वाड्या कॉलेजची घटना असेल किंवा स्वारगेटची घटना असेल आणि अशा अनेक घटना सांगता येतील. ह्या घटना घडल्यामुळं कुठेतरी मुलांच्या शिक्षणाला बाधा, मुलींच्या शिक्षणाला बाधा लागू शकते. खेड्यापाड्यातून येणाऱ्या मुलींच्या शिक्षणावरती गदा येऊ शकते कुठं, असं वाटतं? हो, नक्कीच. कारण प्रत्येक मुलीचा आईबाप तिला शिकायला पाठवतो म्हणजे त्याच्या अगोदर तिच्या सेफ्टीचा तो विचार करेल. सर्वात मोठं कुठल्याही बापाला त्या मुलीची इज्जत महत्त्वाची असते. कुठलीही आपल्या समाजात मुलीचं चारित्र्य म्हणजे काचेचं भांडं असते. जोपर्यंत त्या काचेच्या भांड्याला तडा जाणारच असेल, प्रत्येक आई वडील मुलींना पाठवायला घाबरतील. असे कित्येक उदाहरणं आहेत आपल्या देशामध्ये झालेले की अशी उदाहरणं बाहेर पडले आणि मुली शिकायला पाठवण्याचं बंद झालं. पण जोपर्यंत कडक कायदा होत नाही आहे, जोपर्यंत मुलीला संरक्षण मिळत नाही आहे, हे पुण्यात आता मी पाहतो भरपूर ठिकाणी आपण फिरतो त्यावेळेस बघतो की पोलीस प्रशासन सगळीच चूक प्रशासनावर ढकलून चालत नाही हो सर, सगळीच चूक सरकारवर ढकलून नाही चालत हो. सर्वात महत्त्वाचा प्रत्येक माणूस इथला सजग झाला पाहिजे, जागरूक झाला पाहिजे. जोपर्यंत इथला माणूस जागरूक होत नाही, सजग होत नाही ना, तोपर्यंत काहीच होणार नाही. सरकार किती आले, कितीही कायदा कडक होऊ द्या, पण ही कायदे बंद होणार नाही. जोपर्यंत कायदे बंद होणार नाही आहेत तो कायदे चांगले व्हायला पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं माणसाची विचारधारा जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे अशी घडत राहणार. त्यासाठी मी असो किंवा तुम्ही असो, प्रत्येकजण यासाठी उभा राहायला पाहिजे. मीच का करू हे करण्यापेक्षा स्वतःपासून जर चेंजेस करायला चालू होईल, प्रत्येक जी समाजातली स्त्री आहे ती माझी आई बहीण आहे, जोपर्यंत आपण करू त्या पद्धतीनंच आहे. मला नाही वाटत कपडे, मला नाही वाटत मुलीने त्याच्या बाहेर शिकायला बाहेर पडलं पाहिजे. तिचं वैयक्तिकच स्वातंत्र्य आहे. जसं मी मुलगा आहे, मी कुठलेही कपडे घालू शकतो, माझा असा अधिकार आहे. तसं मुलीने कुठलेही कपडे घातले तर तिच्यावर अत्याचार व्हायला नाही पाहिजे. जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काही होणार नाही. धन्यवाद. मानसिकता बदलली पाहिजे असं दादांचं म्हणणं आहे. काही महिलासुद्धा आपल्याबरोबर आहेत, त्यांचंसुद्धा आपण मत जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला, एकंदरीत स्वारगेटच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रकरण घडलेलं आहे, मानसिकतेत कुठेतरी बदल होण्याची गरज वाटते का? हां सर, वाटतंय की कुठंतरी चेंज झालं पाहिजे हे सगळं. मला वाटतं थोडंसं प्रकरणाला वेगळं वळण लागायला लागलं आहे, कुठं तर दाबण्याचा प्रकार व्हायला लागला आहे. तर ते कुठंतरी चांगलं म्हणजे त्याला व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन करून काहीतरी न्याय मिळायला पाहिजे असं वाटतं. न्याय मिळायला पाहिजे, पण हे सगळी प्रकरणं घडतात आजूबाजूला, तुम्ही सुरक्षित फील करताय स्वतःला? पुण्यासारख्या ठिकाणी जर असं होत असेल तर मग बाकीच्या ठिकाणी मुली तर कशा अनसिक्युअर आहेतच, इथे पण मग सिक्युअर नाही आहेत मुली पुण्यात पण. जे स्वारगेटच्या एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय जबाबदारी घ्यायला पाहिजे असं वाटतं? मुलींनी काय खबरदारी घ्यावी जेणेकरून अशा घटनांपासून त्यांना सावध राहता येईल किंवा त्या घटना घडणार नाही, त्याच्यासाठी मुलींनी काय खबरदारी घेतली पाहिजे? मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोचू नाही शकत, तर आपण स्वतःची सिक्युरिटी काय असेल ते स्वतःच पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपण कुठे अडचणीत नाही येणार. अडचणीत जर येणार असेल, कुठे रात्री अपरात्री जायची वेळ आली तर घरचे कॉल वगैरे चालू असावेत, कोणतरी सोबत असावं, कोणाला तरी माहीत असावं की आपण प्रवास करणारे वगैरे असं. एज्युकेशन घेत असताना, शिक्षण घेत असताना या सगळ्या गोष्टी पॅरलली घडतात, बातम्या वाचायला येतात. मानसिक काय
थोडंसं काय वाटत असेल ना, काय फिलिंग असते त्यावेळेस अशा बातम्या? इन्सिक्युरिटी वाटते की आपण बाहेर पडतो की शिक्षण तर घ्यायलासाठी बाहेर पडावंच लागतं, पण बाकीच्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा मग मुलींच्या कुठेतरी शिक्षणावरती म्हणजे लोक नको वगैरे लग्न वगैरे करून टाकू, कुठे शिकत बसते वगैरे असा प्रकार होतो की म्हणजे शिक्षणावरती ते इम्पॅक्ट होऊन जातो. काही मैत्रिणींच्या बाबतीत असं झालंय, काय अनुभव आहेत? झालंय, भरपूर ठिकाणी झालंय की बाहेर राहिलं की हे प्रकार घडत राहतात, मग त्यांना असं वाटतं की लग्न बेटर आहे याच्यापेक्षा, मग ते शिक्षणाला कुठंतरी स्टॉप होतं. मग ते सगळं. महिला दिन जवळ येतोय 8 मार्च, काय अपेक्षा आहेत पुरुषांकडून, आपल्या मित्रांकडून काय अपेक्षा आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे? मुलींना सिक्युअर वाटेल असंच बिहेवियर करा. आपली बहीण जेव्हा आपण घराच्या बाहेर घेऊन जातो तेव्हा तिच्याकडे कोणी बघू नये, किंवा ही सिक्युरिटी आपण घेतोच. मग दुसरी मुलगी असेल तर मग म्हणजे आपली मुलगी आपली म्हणून म्हणजे आपण तिला ट्रीट करतो, मग बाकीच्या मुलींना का नाही ट्रीट केलं जात, तर ट्रीट केलं पाहिजे असं मला वाटतं. दुसऱ्याची बहीणसुद्धा आपल्या बहिणीसारखी वाटली पाहिजे, ही नजर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सांगितलंय की दुसऱ्याच्या परस्त्री मातेसमान बघितलं पाहिजे, ते जिजाऊंचे संस्कार होते. कुठतरी या संस्कारांचा मुद्दासुद्धा येतो. आणखी काही UPSC करणाऱ्या युवकांच्या मनामध्ये काय चाललंय? दादा तुमचे फक्त 2 मिनटं घेणार आहे. स्वारगेटचं प्रकरण अगदी ताजं आहे. सध्या वाटतं का की प्रशासन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यामध्ये, गावाकडून आले का तुम्ही? मग तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, कुठेतरी वाटतं प्रशासन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यात कमी पडतंय, कुठेतरी महिलांचे प्रश्न समजून घेण्यात कमी पडतंय? नाही सर, बोलायचं नाही. अशा प्रकारची परिस्थिती. जॉब रिलेटेड काय कशी परिस्थिती? जॉब नाही आहे त्यांना, त्याच्यामुळे ते नाराज आहेत वाटतं बहुतेक. आपण आणखी लोकांना विचारू. दादा फक्त 2 मिनटं घेणार आहे तुमचे. काय वाटतं, कोणत्या गोष्टींची सुधारणा गरजेची आहे सध्या महाराष्ट्रामध्ये? काय करताय तुम्ही? MPSC करतोय. MPSC करताय. हो. कुठल्या गोष्टी सुधारणा झाली पाहिजे असं? तसं बघायला गेलं सध्या तर ते रेप बिपचे प्रकरण होतात खूप पुण्यामध्ये, त्याची सुधारणा झाली पाहिजे. ट्रॅफिकची सुधारणा एक झाली पाहिजे. ट्रॅफिकचा प्रश्न आहे महत्त्वाचा. स्वारगेटचा नेमका रेपचं प्रकरण ताजं आहे. काय वाटतं, कसं काय म्हणजे याच्यात काय सुधारणा झाली पाहिजे कायद्यामध्ये? तसं बघायला गेलं तर त्या साईडला खूप सुधारणा आल्या पाहिजे. स्वारगेट साईडला 2:30-3 नंतर तिथं जास्त म्हणजे लोक नसतात त्या साईडला असं. आणि तिथले ते डेपोवाले आहेत ना, ते पण ऑलमोस्ट तिथले साहेब वगैरे सगळे जे पहारेकडे ते झोपलेले असतात त्या टायमाला, त्यांच्या ड्युटीच्या टायमाला ते झोपलेले असतात. जसं बघायला तर त्यांनी तसं लक्ष ठेवलं पाहिजे की कोण येतं आहे जातं आहे. ते बंद पडलेले बस ते नीट ओलत तिथं बंद पडलेले बस ठेवलेच नाही पाहिजे. स्वारगेटचं आपण समजू शकतो, वाडिया प्रकरण आहे किंवा वाडिया कॉलेजचं प्रकरण आहे किंवा आणखी बरीचशी प्रकरणं, बदलापूरचं प्रकरण आहे. ही मानसिकता का वाढीस लागली आहे आणि का महिलांना स्वतःला आपण असुरक्षित आहोत अशा प्रकारची? कारण काय आहे की शासन बसमध्ये 50% सवलत देतं आहे, राजकारणामध्ये 33% आरक्षण देतं आहे, पण ह्या आरक्षणाचा कुठेतरी फायदा होत असताना दुसरीकडे ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी होतात. आता त्याच्यावर तर काय बोलू नाही शकत. आता ते सरकारने पण चेक केलं पाहिजे ना त्यांच्या परीने जेवढे सोयी सुधारणा होईल त्यांनी. आता आपल्या इथं आमदार नेमलेत, खासदार नेमलेत, त्यांच्यापर्यंत जेवढे सोयी सुविधा होईल त्यांनी केले पाहिजेत. लोकप्रतिनिधी झोपे देत असं वाटतं? हां, त्यांना गरज नाही वाटत 5 वर्ष लोकांची? नाही, अजिबात नाही. का वाटत नसावं? एकदा निवडून आलं काय त्यांचं काम संपतं. मग त्यानंतर ते 5 वर्ष आपल्या येतात, सभा वगैरे घेतात, जातात, नंतर नाही बघत ते निवडून आल्यानंतर एकदा. तुम्ही एक विद्यार्थी आहे, MPSC करतात, UPSC करतात, अभ्यास करतात. इथं आल्यानंतर जागा निघत नाहीत किंवा काय नेमक्या समस्या काय आहेत विद्यार्थ्यांना? आता कॉम्पिटिशनच एवढी वाढली. कॉम्पिटिशन समजू शकतो, कॉम्पिटिशनशिवाय काही नाही मिळत, पण जागा निघत नाहीत वेळेवर किंवा घोटाळे होतात परीक्षेच्या बाबतीतले. काय मुद्दे आहेत तुमचे नेमके? ते आयोगांनी म्हणजे आयोगाकडनं ते घोटाळे होतात. त्या आयोगाने पण तसं बघितलं पाहिजे, सोयी सुविधा नीट केली पाहिजे. आता आपण कॉलेजला वगैरे जातो ना, ज्या टायमाला आपला नंबर लागतो, नंबर पण आम्ही पुण्याचं टाकलं तर साताऱ्याला लागतो, साताऱ्याला टाकलं तर कोल्हापूरला लागतं. आमची पण विद्यार्थ्यांची सोयी सुविधा त्यांनी बघितल्या पाहिजे आयोगाने. आणि ते पेपर फुटेच्या प्रकारानंतर ते आता वरिष्ठांनी फोडलं ते पेपर, त्याला आपण काही करू नाही शकत. पण एक आहे की डिमोटिवेट होतं. मग डिमोटिवेट, हां, गावाकडे जावं असं वाटतं. हो, सोडून सगळं एवढा अभ्यास केलेला, पेपर फुटल्यानंतर गावाकडे जावं असं वाटतंय, मेहनत वायाला गेल्यासारखं वाटतं. याला जबाबदार कोण? आयोगच आहे, आयोगाचे भ्रष्ट कर्मचारी. अजून प्रशासनावर पकड नाही आहे मंत्रिमंडळाची? नाही आहे अजिबात.
अजिबात नाही आहे. त्यात काही मंत्री पण असू शकतात, आता आपल्याला काय माहीत नाही आहे. मग याच्यात पण घोटाळा असू शकतो, राजकीय घोटाळा हो असू शकतो. असू शकतो. मग काय खबरदारी तुम्ही काय नेमकं आता इथं राहिल्यानंतर मला एक सांगा, एका MPSCच्या विद्यार्थ्याला एक वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षण घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी किती खर्च येतो? नाही म्हटलं तर आता मी पुण्यातलंच आहे, म्हणून मला फक्त म्हणजे गाडीवर नाही जायचा खर्च आहे किंवा मला माझं घर आहे स्वतःचं. पण जे बाहेरून आलेले विद्यार्थी आहे त्यांना मेसचा खर्च आहे, रूम भाड्याचा खर्च आहे, वरनं त्यांचे कपडे वगैरे काय ड्रायक्लिंगला टाकत असेल त्याचा खर्च आहे. सो त्यांना बरेचसे खर्च जे बाहेरून आलेले विद्यार्थी आहेत आणि प्लस त्यांना त्यांचे आपलं हे बाहेरून आलेले आहेत किंवा ते किती खर्च होतो दादा? महिन्याचा 10,000 होतो, 10,000 रुपये म्हणजे वर्षाचा लागभरच. मग 10,000 रुपये आपण खर्च करतो, वर्षाला जवळपास 1-1.5 लाख खर्च करतो. आणि तेव्हा जर एखादा पेपर फुटला किंवा विद्यार्थ्याच्या वेळेवर जागा नाही निघाल्या, काय वाटतं, काय भावना असते? फाशी घेऊ वाटते, फाशी काय पर्यायच नाही ना, कष्टाने करायचं. म्हणजे एवढं पोरांनी सगळ्या तुम्ही नोट्स काढा, म्हणजे नोट्स काढल्यावर जे पोरग कुठं डिपमध्ये जाऊन इतका अभ्यास करणार आणि त्याचा फायदा असा दुसरेच घेणार, दुसरेच लोक त्याच्यावर जर बसत असतील तर ते चुकीचंच आहे ना. पोरं पण 7-7 वाजल्यापासून येतात, संध्याकाळी 11 वाजेपर्यंत असतात. त्याच्यामध्ये सरांनी शिकवलं लेक्चरमध्ये, त्यानंतर नोट्स काढायचे वगैरे, म्हणजे नोट्स काढावं लागतात ना. मग ते म्हणजे तो प्रेशरच वेगळा असतो आमच्यावर की नोट्स काढायचे, नोट्सचे पण अभ्यास करायचं. परीक्षा पुढे गेलं तर समजा आता 6 महिना परीक्षा आहे, पण आयोगाने पुढे धडक केली 1 वर्ष लागतो. मग 1 वर्षभर ते सगळं लक्षात ठेवायचं, रिव्हिजन करायची, एवढं सगळं खूप अवघड आहे ना. आणि त्यातमध्ये पण पेपर फुटल्यावर मुलं किती डिमोटिव्ह जातात. मग त्याच्यामुळेच ते आत्महत्याचे प्रकरण वाढत चालले. पूजा खेडेकरांचं प्रकरण सुद्धा काही दिवसांमध्ये घडलं होतं. अशी अनेक अधिकारी भ्रष्ट असू शकतात किंवा गेलेले असू शकतात, असे निघालेले सुद्धा काही गोष्टी आहेत, बाहेर आलेल्या गोष्टी आहेत. तेव्हा एखादं वाटतं की बाबा आपल्यापेक्षा कमी अभ्यास केलेलं किंवा लगेबाजी लावून पैसे देऊन एखादा व्यक्ती ज्यावेळेस अधिकारी झालेला, काय भावना, विद्यार्थ्यांची काय भावना होती? अक्का तुटून जातात विद्यार्थी हातून. त्या पूजा खेडकरच्या प्रकारानंतर कितीतरी विद्यार्थी तुटले ना. UPSCचा अवघड तर आमच्यापेक्षा पण अवघड असतो अभ्यास. पोरं 16 तास 18 तास अभ्यास करतात. आणि नंतर पूजा खेडकरसारखं त्यांनी 6 अटेम्प्ट दिले, 8 अटेम्प्ट दिले ना. आणि UPSCला तर 6च अटेम्प्ट आहे. मग त्यांनी नाव वगैरे बदलून पूजा खेडकर पूजा असं बदलून त्यांनी, आणि वरून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूप पैसे चालले असं बोलतात. आणि ती वरून स्वतःच्या गाडीला दिवा लावून फिरत होती. हे खूप चुकीचं आहे तसं बघायला गेलं तर. काय अपेक्षा काय तुमची प्रशासनाकडून? आता तुम्ही नाराजी समजू शकतो मी विद्यार्थ्यांची, पण अपेक्षा काय आता प्रशासनाकडून किंवा हे झालं पाहिजे? सरकारकडून आता जेवढं म्हणजे ऑनलाईन सिस्टम झाल्यात ते चांगलं आहे. म्हणजे आता UPSCवाल्यांचं फॉर्म भरलं गेलं, त्यांना वेळ लागला, ते नेट लोडिंग प्रॉब्लेम पण भरपूर येत आहेत असे पोरांचे. त्याच्यात अख्खा दिवस जिथं अभ्यास करायच्या टायमिंगमध्ये पोरं तिकडं फॉर्म भरताना पण अख्खं म्हणजे दिवस तिथं जातात. त्याच्यावर पण जरा आयोगाने म्हणजे नेटचंच ते वरनं काय असेल ते केलं पाहिजे, ते प्रॉब्लेम सॉल्युशन त्याच्यावर आणलं पाहिजे. अजून आणि पोरं जे राहतात बाहेरनं, आता पुण्यातल्यातनं जर ठीक आहे, बाहेरनं येतात विदर्भातनं, ह्याच्यातनं जे महाराष्ट्रातनं भरपूर कानाकोपऱ्यातनं. आणि आता पुण्यात सदाशिवपेठ हे सगळ्यात जास्त म्हणजे अभ्यास MPSC UPSCसाठी खास आहे. तर आता जे लांबून येतात त्यांच्यासाठी हॉस्टेलला नाही म्हणलं तरी इथं 4,000-5,000 PGला भाडं जातंच महिन्याचं. आणि त्यात प्लस जेवणाचं खानावळ 3,000, वह्या पुस्तकं बाकीचा खर्च वेगळाच त्यांचा. नाही म्हणलं तर मिनिमम पोरांचा 10,000च्या वरतीच खर्च जातो महिन्याचा. त्या खर्चावर म्हणजे काय आईवडील तिकडं कोणाचे शेतकरी असतात, कोणाचे काय असणार, म्हणजे सगळे कष्टाचे अपेक्षा घेऊन आलेले असतात. आणि त्यात जर अशी पूजा खेडकर आले तर का माणसांनी करणार काय, दुसरा पर्याय काय असतो? जागा वेळेवर निघतात का? आता जागा वेळेवर निघतात, पुढं ढकलतात. आता कंबाईन आता ह्या त्या पुढं 2-2 महिने असं काय आयोग निर्णय चांगले घेईल त्याचा अपेक्षा आम्ही आता MPSCची पोरं ठेवतो करणार. हां, अपेक्षा ठेवत आलो आतापर्यंत, आता अजून बी अपेक्षा ठेवायची. आता काय आपलंच सरकार, आपलंच सगळं, आपलेच जाताना आपलेच वाट वाटते. हे सगळं होत असताना वय वाढत चाललंय, लग्नाचे प्रश्न आहेत, काय फिलिंग? आता बघतोय आपल्या बरोबरचा एखादा मुलगा अधिकारी होतो बा आणि आपण राहून जातो किंवा आपण अजून पण स्ट्रगल करतोय त्या गोष्टीसाठी, काय भावना होती? आता MPSCची पोरं म्हणजे आता असं आधीच ठरवून आलेले असतात, आपलं लग्न आधी नोकरी मग छोकरी, म्हणजे असा डायलॉग आपण म्हणतो. म्हणजे आधी जास्त करून पोरं आता त्यात जास्त इन्व्हॉल्व, म्हणजे अभ्यास पहिला, घरच्यांच्या अपेक्षा जास्त असतात, त्यामुळं लग्नाचा विचार जास्त करत नाही. पण जेव्हा का वय संपतं तेव्हा माणूस डिप्रेशनमध्ये जातो. एवढं केलं, कष्ट केलं, म्हणजे एवढं म्हणजे 30-32 वर्षापर्यंत आम्ही कष्ट केलं आणि त्यात काय फळ नाही भेटलं तर तिथं वेगळंच होई ना. म्हणजे बी प्लॅन पण पाहिजेच ना कुठला तरी. हां,
एकाच अपेक्षेवर राहिलं नाही पाहिजे. आता वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येकाचे, म्हणतो काय तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, सगळ्यांचे प्रश्न आहेतच. पण या प्रश्नांवरती तोडगा कधी निघणार हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे विद्यार्थी येतात, अभ्यास करतात, परंतु त्यांच्या प्रश्नांवरती वेळेत तोडगा निघतो का हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्यासोबत का अजून काही विद्यार्थी आहेत. दादा, कोणत्या विषयाची तयारी करता तुम्ही? तर सध्या MPSC चालू आहे. MPSC राज्यसेवेची. काय अडचणी काय MPSCच्या विद्यार्थ्यांच्या? अडचणी म्हणजे एक तर परीक्षा वेळेवर होत नाही. पुन्हा कसं आहे, आमच्या इथे 3 टप्पे असतात सुरुवातीला, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. पण आता एक 4था एक टप्पा त्यामध्ये ॲड झाला आहे, ते म्हणजे न्यायालय. की प्रत्येक एक्झाम झाली की ती न्यायालयाच्या फेऱ्यामध्ये अडकते. त्यामुळे कसं जी प्रोसेस 1 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे त्याला निदान असं 2 ते 2.5 वर्ष लागत आहेत. आत्ता रिसेंटली लिपिकचा निकाल लागला होता क्लर्कचा, जी की एक्झाम 2023ला 30 एप्रिलला झाली होती. तिचा रिझल्ट आत्ता लागला आहे, जे की 2025मध्ये. म्हणजे किती वेळ या मानसिकतेमध्ये राहायचं विद्यार्थ्यांनी. वेळेत न झाल्यामुळे मानसिक खच्चीकरण होतं. आणि वरून पुन्हा हेही होऊन जातं की बाबा किती वेळ आपण हे करायचं, घरच्यांच्या अपेक्षा वाहत राहायचं. म्हणजे खूप जी परिस्थिती तुम्ही जर सखोल त्याची चौकशी केली तर खूप मुलं तुम्हाला असे भेटतील की ते कशा तरी परिस्थितीमध्ये हे करायचं बघते की दरवर्षी ॲड झाल्यानंतर नव्याने उमेद घेऊन येतात किंवा कसं आणि काय इथून पुढे हे तरी परिस्थिती ह्या वर्षी तरी आपण सुधारू शकतो. पण प्रत्येक वेळी त्याच फेऱ्यामध्ये, त्याच कचाट्यामध्ये परत जाऊन एक्झाम अडकते. कधी काही जण विद्यार्थ्यांच्या हितासाठी करतात, पण काही जण असं विद्यार्थ्याचं हित डावलून स्वतःचा जो स्वार्थ साधण्यासाठी काही जण ह्याच्यामध्ये करतात. तसं आहेत भरपूर अडचणी आहेत आता सांगण्यासारख्या. पण त्यातल्या त्यात हेच आहे की बाबा अभ्यासांचं जर प्रत्येकजण जीव तोडून अभ्यासच करतो, पण कसं त्यात जर वेळेवर जर एक्झाम झाली किंवा वेळेवर जर निकाल लागले किंवा कोर्टाच्या ह्याच्यामध्ये जर नाही अडकले तर आपलं जे बाकीच्या स्टेटपेक्षा जो आपलं जे आयोग जो एक्झाम कंडक्ट करतं ते खूप चांगलं आहे. फक्त ह्या जर कचाट्यातून सुधारलं तर त्यापेक्षा बेस्ट राहणार नाही. काय अपेक्षा काय सध्या आयोगाकडून? बाबा ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे, वेळेत व्हाव्यात. एवढंच अपेक्षा आहे की बाबा एक्झाम ह्या वेळेत झाल्या पाहिजेत, की जे तुम्ही आता तारीख देता किंवा जे हे करता त्यानुसार आमचा अभ्यास चालू असतो, तर त्यानुसारच तुम्ही एक्झाम कंडक्ट करायला पाहिजे. किंवा तिथे काही हो. आणि सुरुवातीला काही आता त्यांच्याकडनंही चुका होतात आणि काही विद्यार्थ्यांच्याही मागण्या असतात पण ऐनवेळी उद्भवतात की ज्या की त्यांना पूर्ण करणं शक्य नसतं. तर त्यांचे ते कायद्यानुसार ते करतात, त्यांचं बरोबर आहे. पण आता मध्येच एखाद्या वेळेस जागा जर कमी आल्या तर विद्यार्थी ते जागा वाढवण्यासाठी मुद्दा उचलतात. मग त्यानुसार मग त्यांच्यावर एक राजकीय दबाव निर्माण केला जातो आणि त्याच्यामुळे एक एक्झाम पुढे घेतली जाते आणि विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होते. त्यामुळे एवढंच म्हणणं आहे की बाबा एकदा जे काय तुम्ही डिक्लेअर करताय, जे तुमचं शेड्यूल देता 1 वर्षाचं, त्यानुसार तुम्ही जर कंडक्ट केलं तर आपल्या स्टेटसारखा आयोग दुसऱ्या राज्यात कोणता नाही. किंवा असं जे प्रॉम्प्ट एक्झाम घेतात किंवा त्यामध्ये कोणताही करप्शन वगैरे होत नाही. विद्यार्थ्यांमध्ये एक नाराजी पाहायला मिळते, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. बाकीच्या सगळ्यांना म्हणजे या गोष्टीसाठी एवढा निधी, त्या गोष्टीसाठी एवढा निधी, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे सध्या, सगळ्यांसाठी निधी व्यवस्थित वाटप होतो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती व्यवस्थित वाच्यता होत नाही किंवा त्यावरती व्यवस्थित चर्चा होत नाही, असा एक मानस विद्यार्थ्यांमध्ये तयार झालेला आहे. किंवा ते वेळेत परीक्षा न होणं किंवा त्यांच्या प्रश्नांना कुठेतरी दुजाभाव दिला जातोय. हे वाटतंय सरकारकडून कुठेतरी ह्या गोष्टी होत आहेत आता सध्या? नाही, कसं आहे आता सरकारसमोरही भरपूर प्रश्न आहेत ना. म्हणजे आता विद्यार्थ्यांचं कसं आहे, आता प्रत्येक वेळी जर तुम्ही कितीदा तरी पाहिलं आहे की प्रत्येक जागा वाढीसाठी एक्झाम वेळेवर होण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं. मग कसं आहे, आमच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आंदोलन करायला जाता तर विद्यार्थ्यांवर जर एखादी जर केस पडली त्याचं आयुष्य मग तिथंच स्टॉप होणार आहे. कारण त्याला तिथून पुढं एक्झाम कोणतीही देता येणार नाही आणि जेव्हा तो व्हेरिफिकेशनमुळे अडकून जाईल, पोलीस त्याच्यावर केस आहे म्हणून, त्यामुळे विद्यार्थी सहज आवाज उठवत नाहीत. कधीतरी मग अचानक जर कुठून तरी असा उद्रेक निर्माण होतो जो की असा खतखतत असतो विद्यार्थ्यांच्यामध्ये की बाबा की वेळेवर व्हायला पाहिजे. प्रत्येकांची हीच अडचण आहे की वेळेवर काही होत नाही, जागा व्यवस्थित येत नाहीत, ज्या जागा रिकाम्या आहेत त्या भरल्या जात नाहीत. मग त्यामुळं मग विद्यार्थ्यांमध्ये एवढा असा असंतोष आहे की मग ते एखाद्या वेळेसच सगळे एकत्र येऊन पुन्हा मग आंदोलन करायला लागतं. मग त्या आंदोलनात थोडाफार परिणाम होतो जो की जास्त होत नाही. मग त्या आंदोलनामध्ये ज्या काही स्वार्थी वृत्ती असतात ते त्यांचा स्वार्थ साधून घेतात. काही जण विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करतात, त्यांचंही ठीक आहे. पण एकंदरीत जर सगळं सरकारने आणि जर जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जर भरल्या किंवा जर त्यांचा जर कार्यक्रम आणि आयोगाला जर त्यांच्या ह्याच्यात स्वायत्तेनुसार जर त्यांना काम करू दिलं तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. शेवटचा प्रश्न विचारतो. सध्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वारगेटचं प्रकरण असेल, वाडिया कॉलेजचं प्रकरण असेल किंवा अनेक प्रकरणं अशी घडत चाललेली आहेत. संतोष देशमुखांचं प्रकरणसुद्धा ताजं आहे. ही क्रूरता वाढत चालली, ही मानसिकता म्हणजे क्राईम करण्याचं एक भीती राहिलेली नाही लोकांमध्ये. का वाटते असं, का घडत असं? नाही, वचक राहिलं नाही हो सर. म्हणजे ज्या अर्थी याचा राजकारण्यांचा जो वरदहस्त असतो लोकांवरती, त्याच्या आज आता मी मुळात बीडचाच आहे.
आता जे आमचं ते संतोष देशमुखांचं प्रकरण घडलं तर मी वेळचाच आहे की ते कालचं त्यांचे फोटो बघून त्याचं अक्षरशः असं डोळ्याला पाणी यायला लागतं की माझे एवढे क्रूर लोक आहेत ज्या की या आपल्या जे कोणत्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुलेच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर एवढ्या ह्याच्यामध्ये एवढ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशी घटना जर होत असेल किंवा स्वारगेटसारखं प्रकरण होत असेल तर मग आपलं म्हणजे व्यवस्था कुठे चालली यावरच एक प्रश्नचिन्ह उभा राहतो. तुम्ही एक भावी अधिकारी आहात, अधिकारी होणार आहात. तुम्ही जर प्रशासनामध्ये असता तर काय सूचना केल्या असता बाबा काय हे अशा प्रकारे केलं तर ह्या घटना थांबतील असं वाटतं? नाही, फक्त कसं आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं कसं आहे अधिकारी प्रत्येकजण त्याच्या पातळीवर योग्य काम करण्याचा प्रयत्न करतो. पण कसं आहे ना जर त्यांना जर त्यांच्या जेवढे अधिकार आहेत त्यानुसार जर त्यांना काम करू दिलं तर आजही कसं कोणतीही अशी घटना जास्त घडतील असं वाटत नाही. कसं आता शेवटी तो समोरचा गुन्हेगाराच्या प्रवृत्तीवर ठरतं की त्याला काय करायचं. पण कसं जर आता ते उदाहरणार्थ जर पोलिसांना जर त्यांचं काम व्यवस्थित करू दिलं तर असं कोणत्या गुन्हेगाराचे टाप होईल की डबल ती गोष्ट हे करण्याची. त्यामध्ये मग ज्या काही गुन्हे होतात लवकर न्याय मिळत नाही काही नाही मग त्यानुसार जर लवकरच जलद ती प्रक्रिया राबवली. आता उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये त्यांनी एक कायदा केला होता जे मागच्या वर्षी प्रकरण झालं होतं डॉक्टरचं आहे का तर त्यामध्ये त्यांनी कायदा केला की बाबा इतक्या दिवसामध्ये लगेच खटला संपवून त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे. मग तसाच जर कायदा किंवा केला आपण जसं उदाहरणार्थ आंध्र प्रदेशमध्ये की बाबा तुम्ही जर पीडितेचा एखाद्या वेळेस मृत्यू झाला किंवा काही झालं तर लगेच त्यांना 1 महिन्याच्या आत खटला संपवून लगेच निकाल लावला जातो. मग तसं जर प्रकरणं जर जलद लोकांना न्याय भेटायला तर कुठेतरी वचक बसेल यावरती. आणि कुठेतरी प्रशासनाचाही ढिसाळपणा असतो की गोष्टी लांबवल्या जातात. एक म्हणजे आजची गोष्ट उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न असतो. हे जर कुठं जर कमी झालं तरच काहीतरी परिस्थिती सुधारू शकेल असं आता वाटतं. आणि प्रवृत्ती का वाढते लोकांना का वाटते बाबा गुन्हा करावं का ही मानसिकता का कायद्याचा धाक राहिला नाही हो सर. कायद्याचा धाक राहिला नाही कुठे आपलं कोण काय वाकडं करू शकतं अशा वृत्तीनं लोक वागतायत आजकाल किंवा कुठेही काही चालू उदाहरण पुण्यामध्ये आता कित्येक प्रकरणं घडून गेले. आज 2 वर्षाची गोष्ट आहे की एका मुलीवर ते कोयत्याने वार केला होता ते तर तेही असा वचक राहिला नाही की आपलं काय कोण वाकडं करू शकणार. मग जर तसंच जर कायद्याचा धाक जर त्यांना दाखवला तर कोणाचे टाप होणार इकडे डबल गुन्हा करण्याची. कायदे होतील नाही बरं कायदे ठोस होतील पण अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे. अंमलबजावणी होत असताना जर राजकारण्यांचा वरदहस्त राहिला गुन्हेगारांवर मग तेच आता तुम्ही बघा ना आता प्रकरण बीडचंच प्रकरण बघा ना तुम्ही की कसं आहे ना की इतके दिवस जर तुम्हाला जर त्या गोष्टी जर असं उघड असून जर तुम्हाला जर वेळ लागत असेल तर मग कुठेतरी आपलंच फेल्युअर आहे म्हणायचं नाही. त्यामुळे कुठेतरी हे करायला पाहिजे त्यांनी जे आहे जे व्यवस्थित आहे जे अधिकार आहे जे कायदा आहे त्यानुसार जर वागलं ना तर कुठेतरी ह्या गोष्टी कुठे म्हणजे न्यूनता मुळात कमी होणार नाही. तर असं ते कुठे ना कुठे असे नीच प्रवृत्ती असतेच समाजामध्ये ते असे सगळे चांगले होऊन राहणार नाहीत. पण याला हे लगाम बसेल आणि कुठेतरी ह्या घटना खूप कमी होत जातील असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे. अनेक प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. MPSCचे विद्यार्थी तर अक्षरशः 5-5 वर्ष घर सोडून राहिलेले असतात. आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत. दादा तुमचे 2 मिनटं द्या फक्त. काय वाटतं एकंदरीत बघा हे अशी म्हणजे मी बोललो तर हे प्रश्न ऐरणीवर येतील आणि हे प्रश्न हायलाईट होतील अशा प्रकारची सध्या गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत. म्हणजे काय MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही मानसिकता व्हायला लागली. मी जर बोललो तर माझ्यावरती गुन्हा दाखल होईल आणि माझं आयुष्य कुठतरी किंवा माझा परीक्षेच्या बाबतीमध्ये काही अडचणी येतील अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे. परंतु ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असताना कुठतरी आम्ही जागरूकपणे विचार करण्याची गरज आज निर्माण झाल्याचं चित्र आहे. आणि यावरती बोललं पाहिजे. उघडपणे जर बोललो नाहीत तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, नक्कीच माफ करणार नाहीत. अशाच प्रकारची अनेक प्रकरणं अनेक घटनांवरती आपण लोकांचे रिव्ह्यू घेत राहू. पाहत राहावी मराठी.